नमस्कार. सध्या बारामतीमध्ये पवार कुटुंबात एक मोठी बैठक सुरू आहे. पण या बैठकीचं खरं कारण काय आहे? म्हणजे वरवर बघायला गेलं तर हे कौटुंबिक काम दिसतंय, पण पडद्यामागे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणाची काही वेगळी सूत्र हलवली जात आहेत का? चला जरा खोलात जाऊन बघूया की नेमकं काय शिजतंय. आणि गंमत म्हणजे या बैठकीबद्दल ना दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत आणि त्यामुळेच हे प्रकरण जरा जास्तच गूढ बनलंय. म्हणजे विचार करा, हे फक्त एका स्मारकाचं नियोजन आहे की पडद्याआड कुठल्या तरी मोठ्या राजकीय विलिनीकरणाची तयारी सुरू आहे? आता या बैठकीत महत्त्वाचे कोण आहेत? तर पवार घराण्याचे 3 प्रमुख चेहरे. एका बाजूला आहेत अर्थातच कुटुंब प्रमुख शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला आहे कुटुंबाची नवी पिढी म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार. आता हे तिघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते भविष्यातल्या राजकारणाचे काही संकेत तर नक्कीच देत असतात, नाही का? बरं, ही बैठक होतेय कुठे ते ठिकाणही खूप काही सांगून जातंय. बारामतीतलं विद्याप्रतिष्ठान. आता ही फक्त एक शिक्षण संस्था नाहीये, तर हे पवार कुटुंबाच्या शक्तीचं, त्यांच्या बालेकिल्ल्याचं प्रतीक मानलं जातं. आणि हो, या जागेला एक भावनिक बाजू सुद्धा आहे. कुटुंबातले अनेक महत्त्वाचे कार्यक्रम इथेच झाले आहेत. त्यामुळे साहजिकच या जागेची निवड या बैठकीचं गांभीर्य आणखी वाढवते. तर मग नक्की खरं काय मानायचं? बघा, अधिकृतपणे असं सांगितलं जातंय की अजित पवारांच्या स्मारकावर चर्चा करण्यासाठी सगळे विश्वस्त जमले आहेत. पण राजकीय वर्तुळात जी कुजबूज सुरू आहे ती मात्र वेगळंच काहीतरी सांगतेय. तिथे तर थेट विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. म्हणजे बघा, एकीकडे एक कौटुंबिक कारण आणि दुसरीकडे एक मोठा राजकीय डावपेच. दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी. एक मिनिट, पण ही बैठक काही अचानक होत नाहीये बरं का. जर आपण थोडं मागे जाऊन पाहिलं ना, काही दिवसांपूर्वीच्या घटनांवर नजर टाकली तर एक विशिष्ट क्रम, एक पॅटर्न दिसायला लागतो. आणि मग असं वाटतं की आजची ही भेट त्या मोठ्या राजकीय पटावरचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आणि हा घटनाक्रम पाहिला की सगळं चित्र आणखी स्पष्ट होतं. बघा, 31 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, बरोबर त्याच दिवशी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात एक खासगी 1-on-1 बैठक झाली होती. आणि आता फक्त काही दिवसांनी ही दुसरी महत्त्वाची बैठक होतीये. आता तुम्हीच सांगा, हा निव्वळ योगायोग असू शकतो का? त्यामुळे मूळ प्रश्न पुन्हा तिथेच येऊन थांबतो की एकामागोमाग होणाऱ्या या बैठका हे सगळं कौटुंबिक एकोपा वाढवण्यासाठी आहे की पडद्यामागे खरंच एखादी मोठी राजकीय खेळी शिजते आहे? आणि हे सगळं काही भविष्यात होणार नाहीये, हे आत्ता ह्याच क्षणी घडतंय. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार साधारण गेल्या अर्ध्या तासापासून ही अत्यंत महत्त्वाची चर्चा बंद दाराआड सुरू आहे. आणि आतमध्ये फक्त पवार कुटुंबाचे सदस्य नाहीयेत, तर विद्याप्रतिष्ठानचे इतर विश्वस्तही आहेत. त्यामुळे ह्या चर्चेचं महत्त्व आपोआपच वाढतं. सध्या तरी प्रचंड अनिश्चिततेचं वातावरण आहे. म्हणजे नेमकं काय होणार हे कोणालाच माहीत नाही. अगदी बातमीदार जे म्हणतायत तेच खरं आहे की या बैठकीतून नेमकं काय बाहेर निघतं हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ते महत्त्वाचं का आहे? कारण या बंद दाराआड जो काही निर्णय घेतला जाईल त्याचे थेट पडसाद आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटताना दिसतील. आणि शेवटी या सगळ्या निमित्ताने एक मूलभूत प्रश्न मनात येतो. पवार कुटुंबासारखी जी मोठी शक्तिशाली राजकीय घराणी असतात, ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय भूमिका खरंच वेगळ्या ठेवता येतात का? की त्यांची कौटुंबिक नातीच राजकारणाची नवी समीकरणं ठरवत असतात? यावर विचार करायला हरकत नाही.